हिरवागार झालं. सामान ठेवलं इथं. वरचा व्ह्यू बघा असा आहे. पहिले सगळं मोकळं होतं, आता चारी बाजून झाडं दिसू राहिलं. आलो पण इथं साला थुकलेलं आहे लोकांनी, माहिती आहे का. इथं येऊन बसल्या असल्या पुड्या खाते थुकते. इथं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तेच आहे, यंग जनरेशन तेच आहे. आजकाल पोरांना काय आवडतं माहिती आहे का, सिगरेट पिणं, पुड्या खाणं म्हणजे एकदम कूल आहे. पण ते कूल नाही, ते पागलपण आहे. तर ते वापर मारणार आहे का मध्ये सोडून देते. गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस, त्यानंतर 247 दिवस. तर आपण निघू बाहेर आता. करण आला तर आज थोडंसं आउट ऑफ आहे, तर चला. झाला इथं आलो आणि बॅलन्स संपला आपलं. करणला फोन लावायचा कसं लावायचा समजा नाही आला. येतो का नाही काय व्हायचं. सांगितलं होतं रामराय पॉईंटला ये म्हणून, आणि त्याला आपण फोनपे मारले. याच्यात फोनपे नाही आहे, त्याचं बॅलन्स संपेल, आपलं बॅलन्स संपेल. आवड झाला आता, बघू येतो का नाही. तर आपण सिडको साऊथ सिटी टेकडीवर आलो. 2 हप्ते झाले तेव्हा आलतो आपण. तर मग आता आलो. पाऊस चालू होता तेव्हा. आता पण आज काल संध्याकाळी लय पाऊस पडला. आज सकाळी थोडीशी भुरभुर होती, बंद झाली. तर चला आज इकडे जाऊ, कारण की आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. आज कंपनीला सुट्टी आहे. तर आज आपल्या कॉलनीत लय मोठी रॅली. बघू आता कशी रॅली काढते, काय काढते. तर आज वर्कआउटला आपण इकडे आलो, कारण की एक हप्ता जर आलो नाही तर हप्ताभर सुट्टी नसते आपल्या. हप्ताभर येताच येत नाही बाहेर. तर चला आता बघा पूर्ण झाडं आले बघा. परत गेलं गाडी लॉक करू राहिला. हां तेच म्हणलं, दिसलं तर मला वाटलं कुठे गेला काय. तर चला आता वरती निघू आता, आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. एक जीबी म्हणजे 10 MB, 1 GB म्हणजे 10 MB, 1 GB म्हणजे 10 MB. पलंग झटकूस तर होऊन जाईल. तर पूर्ण हिरवगार झालं बघा. पूर्ण संभाजीनगर हिरवं दिसलं पण तिकडं बा. तेवढं छावणीमुळे राहिले बरं. आता इथं प्लॉटिंग पडली असती, घर झाले असते. इकडची ही सिटीकडची बाजू आहे, आणि इकडं आपली वाळूज महानगर. इकडे घर आहे, आणि तिकडं त्या झाडाच्या पलीकडं मोठी सिटी मग संभाजीनगर. किल्ल्यावर खाली आणून लागले ना भुका. विचारत नाही ना कोणाकडे पैसे, कोणाकडे नाही. मस्त वाटलीच समजे ते काय ते मिसळ वडा ते तोडले मस्त.
अरे मग इकडे नाही मग मला तर गाडी मला काय वाटतं माझ्याकडे नाही तर कॉन्ट्रॅक्टमध्ये माझं येऊन नाही ऑटोमॅटिक आणि त्यांना सगळ्याला तेच वाटलं ना कट करून साईड काय नाही देवाच काय होतं बाटलं तिथं दप्तरच आणलं मोटिवेट करतात आज चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज काय करणार आहे आपण स्टेप वर्कआउट करू खाली आणि वर जाऊन वरचा वर्कआउट आज वेगळाच करू कारण की शूजमुळे आपल्याला वर्कआउट करता येत नाही. कारण झाले आज लास्ट ते कारागीर आला असेल बहुत कधी म्हणला होता ना उद्या. आज काय करू आज वर्कआउट करू. आज बूट धुवून बिवून काय करू मग शूज म्हणजे चिटकायला चांगला सोपा जाईल तो धुवून बिवून आज मग उद्या सकाळी घेऊन जाऊ त्याच्याकडे मग चिटकून देईन मग तो परवा दिवशी मग पण ग्राउंडवर ओके मग आपला वर्कआउट प्रॉपर चालू होऊन जातो. तर चलो खाली जाऊ आता आपण स्टेप वर्कआउट करू आधी मग त्याच्यानंतर वरती जाऊ. आता काय करू खाली आपण रेग्युलरच्या ठिकाणी स्टेप वर्कआउट करू. या ठिकाणी त्याचं पोटात दुखायला रे का पाला खायला पाहिजे. तर चला तर आपण स्टेप वर्कआउटचे 2-2 सेट मारले वेगवेगळे. तर फक्त बॉडी रिलॅक्स होण्यासाठी कारण की आज रनिंग केली नाही आपण डायरेक्ट वर्कआउटला चालू केला. तर चला आता काय करू बेसिकमधलं 1-2 रेपिटेशन इथून तर वरपर्यंत मारू लेग फ्री होण्यासाठी. तर चला एकदम लाईट आजचा मेन वर्कआउट वर आहे. बघू आपण काय आलं.
आपले स्टेप पायऱ्याचे आपले 12 राऊंड झाले कंप्लीट. वरती गेलो, खाली आलो, तिथपर्यंत गेलो बघतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय त्याच्याकडे बघू. लागलं का नाही? लागलं नाही ते, असं धरलं ना हे अजून भयान दुखलं इथं मात. रनिंग मध्ये पडला तिथं पाय सटकला. दादा पाय सटकला का? आठवण केलं. स्टेप वर्कआउट झाला, आता वर निघू. आता चल चला वर निघू आता आपण. काय एवढं लांगडा आलं, एवढा नाही पलटा होत. जंगल आणि सीन झालं येतो पूर्ण. पायऱ्या बी राहते ना आपल्याला. हाँ ऊपर कुछ तो है, ऊपर जाके वर्कआउट है. और पानी में कूदने से पहले उसकी गहराई जान लेना बहुत जरूरी है. उसके लिए एक पत्थर फेंकेंगे अपन. पावसामुळे हिरवगार वातावरण. सामान ठेवलं इथं. वरचा व्यू बघा असा आहे. पहिले सगळं मोकळं होतं, आता चारी बाजून झाडं दिसू राहिलं. सेंटरला आपण आहे. मारायला का नाही वापर मारणार आहे का मध्ये सोडून आज म्हणला तर मग कॅमेरे धरून राहिलं ना. तर बॉक्स वर्कआउटचे आपण बेसिक हे केले. कारण की जसा फटका बसू राहिला तसं शूजचं सोल निघू राहिलं माहिती का, त्याच्यामुळे जास्त वर्कआउट करता येत नाही आपल्याला. तर अरे तुला काय झालं? मग पॅन्ट घाल ना. तर चला स्किपिंग मारीन. आपल्याला पुलअप्स मारायचे. पुलअप्स म्हणजे जोर मारायची आपल्याला. मागच्या वेळेस लास्ट टाइम मी आलतो, पण एकदा पाऊस होता, पूर्ण पावसाचा वर्कआउट केला आम्ही टोटल. तर यावेळेस पाऊस नाही आहे. तर चला काय करू एकदा मारवट काय आता मारून माझं झालं असतं. तर आलो पण इथं साला थुकलेलं आहे लोकांनी माहिती आहे का. इथं येऊन बसल्या असल्या पुड्या खाते थुकते. इथं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तेच आहे, यंग जनरेशन तेच आहे. आजकाल पोरांना काय आवडतं माहिती आहे का, सिगरेट पिणं पुड्या खाणं म्हणजे एकदम कूल आहे. पण ते कूल नाही, ते पागलपण आहे. तर ते इथं सगळं आल्यावर बघा, इथं मस्त वर्कआउट करायचं प्लेस आहे मस्त. तर इथं सगळं पुड्या बिड्या खाऊन थुकलेलं आहे बघा. इथं पण कोणतं थुकलेलं आहे, कारण इथं सपाटी मारायला आपल्याला जागा होती, पण सगळी घाण करून टाकते सगळं.
तो आणून राहिला पट्टा. तर खाली इकडून खाली बघा, इथून खाली थोडंसं आहे. बघू खाली ओके असलं ना सपाटे मारायला तर आपण बघू. चले खाली. जंगलचा सीन वाटतो एकदम. आज सपाट्याच मारायचं आपल्याला. इथं ओपन प्लेस आहे बघा थोडा. इथं मारतं कसं म्हणजे हे नाही ना परफेक्ट, हे नाही ना. तर आपण सपाटे 10 सेट मारले. 10-10चे म्हणजे 100 कंप्लीट झाले. पण इथं एवढा इफेक्ट पडत नाही जेवढा आपल्या त्या ग्राउंडवर ते पाईपा पडतो. तर याची हाईट छोटी, पाईपा हाईट मोठी. तरी इथं पाय ठेवायला थोडंसं बॅलन्स खालीवर आहे, वरती होतं, वरती थुकलेलं आहे. तर चला आजचा हे सेट टार्गेट होतं ते आपलं कंप्लीट झालं. सपाटे 100 झाले. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. कुल मिला के 100 झाले. 100 एका सेटमध्ये होतो. मार पटापट चल वरती चल. तर चला सपाटे मारले आपण इथं. आता स्किपिंग मारायची आपल्याला पण. चलो वरती. हे पा बाहेर वरतून खालून नाव दिसतं ना, सिडको वाळूज महानगर, वरच्या साईडला आपण इथं. चल तर बाहेर आ गए ते पाहायचं असेल तर इकडे घ्यावं लागेल. वापस जंगलात जो आता. जंगलावाने सीन झालं खतरनाक.
त्याला काय आपल्याला रक्त चेंज करायला लागतं ना वाटतं. चला 100-100चे 5 सेट मारले आपण स्किपिंगचे. कर राहिले बरं का, कर पटापट. तर आज सगळीकडचं आरती ऐकू राहिले आज रे. खूप या ठिकाणी उभं आहे का, चारी बाजून पाणी, चारी बाजून झाडे, चारी बाजून झाडे बा. मध्ये जेवढं ओपन प्लेस आपला ते आता फक्त पावसाळ्यात आहे. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पुरं कोरडं होऊन जाईल. पुरं खालचे गाडे दिसतात लगेच. आणले ते घरी. आपलं स्टेशन चालू करू. काय का नाही परवा काय झालं कंपनी. कायची तयारी करू आता. तुम्हाला एखादं मच्छर टसलं का. एक सुद्धा लावलं डायरेक्ट मच्छर. नंबर येतो का आणि मजा आलं नितीन म्हणतो.
तर चला आजचा वर्कआउट आपला झाला कंप्लीट. जायची तयारी करू आता. तयारी झाली आता निघू आता. आज पाऊस नाही, बरं झालं वातावरण आहे, कारण की आज गणपती विसर्जन होणार आहे. आज 100% पाऊस येणार संध्याकाळी, कारण की पहिल्या दिवसापासून पाऊस चालू आहे शेवटी दिवसापर्यंत. इकडून जमा सुप्रा सायलेंट आहे काय? प्रेमाने चालले कोणीच नाही यार आज डोंगर वगैरे. माग त्या दिवशीला स्कॅम झाला आपला हा युनिव्हर्सिटीला. आपल्या वाटलं युनिव्हर्सिटीला कोण नाही आहे. नाही ये कावड्याला नाही खवड्याला पण झालता, इथे युनिव्हर्सिटीला पण झालता ना. आत्ता माग नाही का आपण म्हणलो कोणी नसतं सोमवारी, आणि सगळे लोक तिथं. आज कोणीच नाही डोंगरावर, आपणच बघतो लोक